नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. कशा आहात सगळ्या जणी? तर आज कपडे जास्तच होते, म्हटलं धुऊयात. त्याचबरोबर जरा पाय पुसणं पण हे खूप घाण झालं होतं, ते जरा स्वच्छ केलं. हा कंगवा पण खूपच घाण दिसत होता, म्हटलं याला पण स्वच्छ करूयात. आता जरा कंगवा पण खूप छान दिसायला लागलाय, बघू शकता. आणि पाय पुसणं पण सुंदर असं स्वच्छ झालेलं आहे. घरात घाण असले की बरं वाटत नाही, त्यामुळे स्वच्छता जरा करायला लागती मधून अधून. ही चपाती ठेवायची दोरडी होती, ती पण खूप घाण झाली होती, म्हटलं हिला पण जरा घासूयात. हिला पण जरा स्वच्छ घासून चकचकीत केली. त्यामुळे आता ती पण खूप छान दिसायला लागली आणि माझ्याकडे बघून जणू काय हसायला लागलेली आहे, बघू शकता. आणि आज कपडे पण खूप होते आणि थोडासा उठायला पण वेळ झाला होता, पण आता काम तर करायलाच पाहिजे म्हटलं. मग मनात आले की म्हटले हे पण सगळं स्वच्छ करून घेऊयात, म्हणून कपडे पण आता थोडेसे राहिलेत ते पण कंप्लीट करून आता दोरीवरचे वाळलेले कपडे जे सुकलेले आहेत कालचे ते जरा काढून घेते आणि मग ओले कपडे याच्यावर घालते. कपडे पण आज भरपूर होते, मग आता ओले कपडे आता ह्या दोरीवर घालायला पाहिजेत. धुवून झालेले आहेत सगळे कपडे. आता दोरीवर हे कपडे घातलेले आहेत मी. आता ही दोरी वर घेते आणि गॅलरी पण ना खूपच घाण झालेली आहे, म्हटलं आता गॅलरीला पण जरा स्वच्छ करूया. मग जरा घासून पुसून स्वच्छ पाणी वगैरे टाकून आता ती गॅलरी पण अशी चमकायला लागलेली आहे. काय होतं, जरा स्वच्छता केली की आपल्याला पण जरा प्रसन्न वाटतं, मन असं फ्रेश होतं, म्हणून स्वच्छ केलं. म्हटलं आता जरा आपला मोर्चा किचनकडे वळवावा. बघते तर किचन मध्ये तर भरपूर असा पसारा होता. मग हे किचन पण स्वच्छ. तर मग आता किचन मधला पसारा आधी आवरूयात म्हटलं. मग ह्या किचनवरचा आता पसारा आवरायला घेते मी. किचन आवरल्याशिवाय मला पण बरं वाटत नाही. मग आता किचन पण असं चकचकीत केलेलं आहे मी, ते खूप छान दिसायला लागलेलं आहे, फ्रेश वाटतंय. आता समरच्या शाळेचं टायमिंग पण होत आलेलं आहे, तर थोडंसं आवरून समर्थला आणायला जायला हवंय मला. किचन बघू शकता खूप छान आणि सुंदर झालेलं आहे. माझं छोटंसंच आहे पण मी स्वच्छ ठेवते, टॉपटीप ठेवते. आता समर्थला आणायला निघायचंय आपल्याला, कारण समरचा टाइम झालेला आहे शाळेला आणायचं. आज सकाळी फिरायला जायचं थोडंसं राहूनच गेलो होतं, म्हटलं समर्थला आता गाडीवर जाण्यापेक्षा आपण चालत जाऊया, त्या निमित्तानं माझं चालणं पण होईल, म्हणून मी चालत निघाले समर्थला आणायला. आणि त्याचबरोबर थोडंसं शूट पण होतंय, म्हटलं आपल्या बरोबर शेअर करायला. मग मी आता चालत चालत समरच्या शाळेकडे चाललेली आहे. माझा थोडासा व्यायाम पण होतोय आणि माझं एक काम पण होतंय. छान आहे की नाही आयडिया माझी? तुम्ही जरूर मला कमेंट करून सांगा. समरची शाळा तशी जवळच आहे, फार काही लांब नाही, पण तेवढं तरी चालणं होईल, म्हटलं जाऊयात आपण. बरीच पालक आता शाळेला पण चाललेले आहेत मुलांना आणायला, कारण शाळेचं टायमिंग झालेलं आहे संपायचं. रस्त्यामध्ये हे घोड्याचं पिल्लू दिसतंय, बघू शकता किती सुंदर आहे. समर्थ पण बघितलं की त्याला फार आवडतात अशी छोटी छोटी पिल्लं. आणि या घोड्याची बहुतेक त्या पिल्लाची आई आहे, इकडे बाजूला थांबलेली आहे. इथं एक हनुमान मंदिर पण आहे त्याच्या शाळेजवळ. शाळेत त्याचे स्पोर्टचे कार्यक्रम होते, त्यानिमित्त थोडीशी रांगोळी वगैरे काढलेली आहे. मोठ्या वर्गांचे स्पोर्टचे कार्यक्रम होते. अजून यांचा म्हणजे समर छोटा आहे ना, अजून आता चौथीला येतो, त्याचं स्पोर्ट्स अजून चालू झालेले नाहीयेत, अजून शाळा सुटलेली नाहीये. आता जस्ट शाळा सुटलेली आहे, मुलं बाहेर यायला लागलेली आहेत. आता समर्थला घेऊन मग मी घरी जाणार. सगळी मुलं खुश झालेली आहेत आपापल्या पालकांकडे जाऊन, आता ती घरी चाललेली आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की मला शाळेचे दिवस आठवतात. खरं आमच्या वेळेस कोण पालक आणायला येत नव्हते, आम्ही चालत जायचो आणि चालतच यायचो. आता मुलांना न्यायला आणायला सगळं करायला लागतो. समर्थ आलेला आहे, आता आम्ही निघतो घरी जायला. त्याला गाडी हवी असती, गाडीवरच यायची इच्छा असती. आज मी चालत आले त्यामुळे त्याचा चेहरा थोडासा पडलेला आहे. असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.